नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, येत्या 13 ऑगस्टला म्हणजे गुरुवारी श्रावण महिना हा सुरू होणार आहे। श्रावण महिन्याचा पवित्र काळ सुरू होत आहे आणि या काळात केलेली भक्ती अत्यंत फलदायी ठरते। जर तुमच्या किंवा तुमच्या मुला-मुलींच्या विवाहामध्ये वारंवार अडचणी येत असतील, लग्नाचे योग जुळून येत नसतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज आपण पाहणार आहोत की महादेवांना विड्याची पाने आणि सुपारी अर्पण करण्याचे नेमके काय महत्त्व आहे आणि हा अचूक उपाय कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे, तरी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। पूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा हर हर महादेव, तुमची इच्छा पूर्ण होईल। मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिना हा सुरू होणार आहे। तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणत्याही सोमवारी तुम्हाला एकदम साधा सोपा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। विड्याच्या पानाचा आपल्याला शिवलिंगावरती ही वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे। अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। जर तुमच्या घरात देखील मुलांच्या लग्नाचे वय होऊनही स्थळ जमत नसेल किंवा काही ना काही कारणाने लग्न ठरण्यात अडथळे येत असतील, तर आपल्याला शिवलिंगावरती ही वस्तू अर्पण करायची आहे। स्वामी समर्थांच्या कृपेने फक्त 21 दिवसातच लग्नातील सर्व अडचणी दूर होऊन विवाहाचे योग जुळून येतील। तर मंडळी, आता ती कोणती वस्तू आहे आणि ती आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। यामुळे भोलेनाथांची कृपा आपल्या मुलांच्यावर होईल आणि मुलांच्या कुंडलीत लग्नाचे जे काही दोष आहेत, म्हणजे कुंडलीमध्ये काही दोष आहेत, तर ते संपूर्णपणे दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। 21 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतील। महादेवांची कृपा त्यांच्यावर प्राप्त होईल। हा श्रावण महिना संपण्या अगोदरच मुलांचं लग्न देखील ठरलेलं असेल। तर मंडळी, आपल्याला महादेवांच्या शिवपिंडीवरती विड्याची पानं आहेत, तर 2 विड्याची पानं आणि सुपारी आपल्याला अर्पण करायची आहे। कारण बघा, हिंदू धर्मात विड्याचं पान आणि सुपारी हे अतिशय शुभ आणि पूर्णतेचे प्रतीक मानले जातात। सुपारीला गणपतीचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे पूजेतील सर्व विघ्न दूर होतात। शिवपूजेमध्ये विड्याचे पान अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। तसेच जी काही नकारात्मकता ऊर्जा घरामध्ये असते तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते। मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर ते दूर होण्यास मदत होत असते। तर मंडळी, शिवपूजेत विड्याचे पान आणि सुपारी योग्य प्रकारे अर्पण केल्यास कुंडलीतील विवाहविषयक दोष शांत होतात आणि विवाह जुळण्यात येणारे सर्व अडथळे दूर होतात। तर हा उपाय अत्यंत सोपा पण प्रभावी आहे। श्रावण महिन्यात किंवा कोणत्याही तुम्ही सोमवारी शिवलिंगावरती ही वस्तू अर्पण करायची आहे। श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर ही वस्तू अर्पण केली तर हिचं 100 पट पुण्यफल तुम्हाला प्राप्त होणार आहे। म्हणून श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला फक्त एकदाच करायचा आहे, म्हणजे कोणत्याही श्रावण महिन्यातील कोणत्याही एखाद्या सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर मंडळी, आता आपण पाहू या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील मी थोडक्यात तुम्हाला सांगते। तर आपल्याला बघा, 2 विड्याची पानं घ्यायची आहेत। विड्याची पानं आणतावेळेस ती एकदम ताजी टवटवीत आणायची आहेत, कुठेही चिरलेली कट झालेली नसावीत। एकदम चांगली विड्याची पानं तुम्हाला 2 आणायची आहेत। तुम्हाला 7 सुपारी घ्यायची आहे। सुपारी घेता वेळेस अशा किडलेल्या, खराब झालेल्या किंवा घरामध्ये अगोदरच आपण वापरलेल्या सुपाऱ्या घ्यायच्या नाहीत, तर सुपाऱ्या देखील आपल्याला नवीनच आणायच्या आहेत। 7 सुपाऱ्या आपल्याला आणायच्या आहेत। कारण बघा, कोणतीही पूजा करत असताना जेवढं आपलं जे उपायासाठी जे लागणारं साहित्य आहे तर ते एकदम चांगलं असावं, तरच त्याचा लाभ आपल्याला होत असतो। थोडंसं आपल्याला पिवळं चंदन लागणार आहे, बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आता तुम्हाला प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे। परंतु आजकाल आपण पाहत असतो की मुलांना वेळ नसतो, ते बाहेर राहत असतील जॉब निमित्ताने किंवा कोणत्याही कामानिमित्ताने मुलं घरी नसतात, ते बाहेर राहत असतात। तर मग हा उपाय मुलाच्या आईने करावा, बहिणीने करावा किंवा भावाने करावा, कोणीही घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी किंवा तुम्ही कोणत्याही सोमवारी हा उपाय करायचा आहे। सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे। शक्य असेल तर तुम्हाला या दिवशी शुभ्र वस्त्रे परिधान करा किंवा पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत।
नंतर आपला देवघर आहे, तर आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, तसेच शिवलिंग तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या दिवशी शिवलिंगाचा अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. आपल्या देवघरातील जेवढं देवी देवता आहेत त्यांची विधिवत तुम्हाला पूजा वगैरे करायची आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि मग आईने प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, नजर दोष आहे, मंगल दोष आहे, तर ते संपूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे आणि मी जो हा उपाय करत आहे तर तो उपाय माझा व्यवस्थित व्हावा असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आपल्या कुलदेवीची देखील कुलदेवीला प्रार्थना करायची आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, एखादी प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला ती 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. तुम्हाला जो पिवळा चंदन आहे तर तो थोडासा ओला करायचा आहे, ओला करायचा आहे आणि एखादी माचीची काडी घ्यायची आहे आणि तिच्या साह्याने तुम्हाला काय करायचं आहे की एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्या पानावरती तुम्हाला मुलाचं तुमच्या नाव लिहायचं आहे. समजा तुमची मुलगी असेल, तिचं नाव सुनीता असेल तर मग सुनीता लिहा, किंवा मुलगा असेल त्याचं नाव काही संजय असेल किंवा अजून कोणतं नाव असेल तर ते लिहायचं आहे. म्हणजे यांना मनासारखा त्यांना मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी हा उपाय एकदम बेस्ट आहे. म्हणजे त्यांच्या मनात जी इच्छा असेल तर ती पूर्ण होणार आहे. तर बघा, तुम्हाला मुलांचं नाव त्या पानावरती लिहायचं आहे. समजा मुलीचं किंवा मुलाचं एका पानावरती आणि दुसऱ्या पानावरती तुम्हाला ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे. पिवळ्या चंदनाच्या साह्याने तुम्हाला असं लिहायचं आहे. मग ज्या सुपाऱ्या आहेत तर त्या सुपाऱ्या तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत. प्रथम तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती त्या सुपाऱ्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. 7 सुपाऱ्या तुम्हाला त्याच्यावरती ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वच्छ ताजं पाणी भरायचं आहे आणि तुम्हाला गाईचं शुद्ध दूध टाकायचं आहे 2 चमचे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं केशर टाकायचं आहे आणि थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे. असं गुळ त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्याकडे पांढरी फुलं असतील तर ती फुलं घ्यायची आहेत. हा तांब्या आपण पूर्ण रेडी केलेला आहे, तो बाजूला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमची मुलं, तुमचा मुलगा किंवा मुलगी जर घरी असतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. मुलांना तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बोलायचं आहे. तिथे एखादं आसन टाकायचं आहे, त्यांना बसायला सांगायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर ही जी विड्याची 2 पानं आहेत तर ती पानं तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत. म्हणजे 2 विड्याची पानं आणि 7 सुपाऱ्या या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि मुलांच्यावरून 7 वेळा ही तुम्हाला उतरून घ्यायचं आहे. घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला ही पानं आहेत तर ती मुलांच्यावरून 7 वेळा उलटून घ्यायचं आहे. जेव्हा आपण मुलांच्यावरून ही पानं उतरत असताना आपल्याला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, मंगलदोष आहे, कालसर्पदोष आहे, लोकांची वाईट नजर आहे तर ती संपूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला मनामध्ये बोलायचं आहे. मनातल्या मनामध्ये तुम्हाला असं बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर ही जी पानं आहेत तर ती तुम्हाला त्या प्लेटमध्ये पुन्हा ठेवायची आहेत. समजा तुमची मुलं घरी नसतील, कारण बघा बऱ्याच ताईंच्या मला कमेंट असतात की ताई असा हा उपाय करता येईल, आमची मुलं घरी नाहीत, तर मग काय करावं. तर मग बघा, तुम्हाला काय करायचं आहे, मुलांचा फोटो घ्यायचा आहे. समजा तुमची मुलगी असेल, मुलगा असेल, त्याचा फोटो घ्यायचा आहे आणि त्या फोटोच्या वरून 7 वेळा तुम्हाला घड्याळाच्या उलट्या दिशेने ही विड्याची पाने उतरून घ्यायची आहेत. आणि मग तुम्हाला हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला प्रदोष काळामध्ये जायचं आहे. समजा तुम्ही हा उपाय सकाळी केला तर सकाळी तुम्हाला हे सर्व साहित्य देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळामध्ये हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण त्या तांब्यामध्ये थोडंसं दूध टाकलेलं आहे, केशर टाकलेलं आहे, तर हे पाणी आहे तर ते तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं बोलायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ही जी विड्याची पानं आहेत ज्याच्यामध्ये 7 सुपाऱ्या आहेत तर ती तुम्हाला शिवलिंगावरती हे अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं तुम्हाला सातत्याने जप करायचं आहे.
आणि जेव्हा ही पाने तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करत असताना तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, मंगल दोष आहे, राहू केतू शनीची काही साडेसाती असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे। पूर्ण श्रद्धापूर्वक हा नियम तुम्ही पाळल्यास अवघ्या 21 दिवसाच्या आत सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागतात आणि मुलामुलींच्या कुंडलीतील विवाहाचे योग जुळून येतात। तर मंडळी, जर श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय करून पहा, महादेवांच्या कृपेने नक्कीच फलप्राप्ती होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा धार्मिक आणि ज्योतिषीय उपायांसाठी मराठी मेघना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। हर हर महादेव।